सोलापूरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसेच्या उमेदवाराचा मर्डर. आता सांगलीत कौटुंबिक वाद. प्रणिती शिंदे संतापल्या. राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या घडामोडींच्या अनुषंगाने मोठा संताप राजकीय नेते व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच काही नगरपालिकांमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये भाजपाची संख्या जास्त आहे. या दरम्यान सोलापुरात राजकीय वादातून झालेल्या मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी भाजपाच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग 2च्या उमेदवारांसह 15 जणांवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यावर बोलताना काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपला सर्वत्र बिनविरोध निवडणुका पाहिजे होत्या. सोलापुरातील आरोह अजूनही उमेदवार याद्या देत नाहीत. 100% भाजपाने खिडकीतून एबी फॉर्म दिलेले आहेत. अर्ज माघार घेण्यासाठी भाजपकडून उमेदवार फरफटत नेण्यात आलेले आहेत. कालचा जो मर्डर झाला, बीजेपीकडून सांगतील की तो कौटुंबिक वाद आहे, असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे. प्रशासनातले अधिकार महाविकास आघाडी किंवा इतरांना साथ देणार नसतील तर कुणाकडे बघणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे. CCTV आणि इतर साहित्य तपासून त्याच्यामागे कोण आहे हे तपासलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना धमक्या येतात. बंडखोर उमेदवारांवर दबाव आहे. पालकमंत्र्यांनी त्यांच्या पदाचा रिस्पेक्ट असला पाहिजे. एवढ्या खालच्या पातळीवरून निवडणुका लढतायत. बिनविरोध होण्यासाठी मर्डर झाला. भाजपाकडे उमेदवार नाही ही लाजिरवाणी बाब आहे. त्यांच्याकडे उमेदवार नाही, त्यामुळे महाविकास आघाडीतील उमेदवार घेत आहेत. प्रशासनावर दबाव असेल किंवा माघार घेण्याच्या दिवशी झालेलं नाटक असेल, यातून भाजपा एक्सपोज झालेला आहे, असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे. कमिशनर पोलीस यांना आम्ही निवेदन दिलं आहे की पहिल्यांदाच खूप वर्षानंतर किंवा पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्सर पॉलिटिकली मोटिवेटेड मर्डर हा सोलापुरात झालाय. लॉ आणि ऑर्डर, कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे. प्रशासन पूर्णपणे कोलॅप्स झालंय. पोलीस आणि प्रशासन अतिशय खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करत आहेत असं दिसून येत आहे. भाजप साम दाम दंड आणि आता लोकांच्या रक्तासाठी भुकेजलेली आहे. आता लोकांचे बळी सोलापुरात जात आहेत केवळ बिनविरोध निवडणूक होण्यासाठी. हे सगळे प्रकार चालू आहेत आणि सत्तेचा माज आणि सत्तेची एवढी लालच या लोकांना आली आहे की आज कोणत्याही प्रकारची जी महाराष्ट्र आणि सोलापुराची जी संस्कृती आहे त्याला काळीमा फासण्याचं काम हे भाजपने केलं आहे. आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. महाविकास आघाडीने आज हे पत्र, आज निवेदन पोलिसांना दिलं आहे, कमिशनर पोलीस, आणि कारवाई झाली पाहिजे. ह्याला कोणत्याही प्रकारचं कौटुंबिक वाद न लेबल करता हे राजकीय हेतू पुरस्सरच झाला आहे. आणि आज सीपीने रेकॉर्डवर आणलंय की 100% पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. कारण का कोणाचा तरी फॉर्म विड्रॉ करण्याच्या दबावाखाली हे करण्यात आलं आहे आणि त्याच्यातून हा मर्डर झालाय. पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. CDR तपास झाली पाहिजे. जे कोणी दोषी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे. एक स्पेशल कमिटी ह्यासाठी नेमली पाहिजे. हा आमचा आग्रह आहे. एवढंच नाही तर इलेक्शन होईपर्यंत ही इलेक्शन पारदर्शक झालं पाहिजे. ह्यासाठी पण पोलीस प्रशासनाची कोणत्या पद्धतीत तयारी आहे. कारण का अमाप पैसे वाटप होणार आहे. 10च्या नंतर पण आचारसंहितेचं उल्लंघन होणार आहे. जे सत्ताधारी आहेत त्यांना तुम्ही करायला देणार आणि आमच्यावर दबाव आणणार. जे तडीपारच्या नोटिसेस आहेत त्या दोन्ही साईडला मिळाल्या पाहिजेत. गुन्हा दाखल हे दोन्ही साईडला झाले पाहिजेत. नाहीतर बिनविरोधच करा, आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेणार नाही, अशी ताकीद आम्ही या ठिकाणी पोलीस कमिशनरना दिलेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर.